नागपूर जिल्ह्यात आणि शहरात झालेल्या मुसळधार पावसानं दाणादाण उडवली। एका रात्रीत शहरात 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। कुही तालुक्यात सर्वाधिक 222 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। जिल्ह्यात 20 ते 40 जणांना रेस्क्यू करण्यात आलं। 23 रस्ते पाण्याखाली गेलेत, ते मार्गही बंद करण्यात आलेत। कळमेश्वर इथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला। शाळांना उद्याही सुट्टी द्यावी का याचा विचार केला जातोय, त्याबाबतचा संध्याकाळी निर्णय घेतला जाईल। नागपूरकरांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। नागपूर शहरासह नागपूर जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे। आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आहेत। सर, जिल्ह्यात काय स्थिती आहे आणि काही कॅज्युअल्टी झाल्या आहेत का? नाही, मागच्या 2-3 दिवसापासून सततचा पाऊस सुरू आहे आणि काल रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये सरासरी 140 mm पाऊस झालेला आहे। त्यामध्ये काही तालुक्यांमध्ये जर कुही बघितलं 222 mm पाऊस झालेला आहे। नागपूर सिटीमध्ये 150च्या वरहून पाऊस पडलेला आहे एकाच रात्री। त्यामुळे काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। जवळपास 7-8 गावांचं पाणी शिरल्यामुळे आम्ही जवळपास 20-30-40 लोकांना आम्ही बोटीद्वारे इव्हॅक्युएट केलेलं आहे। त्यांना सुखरूप उंचीच्या ठिकाणावर आम्ही शिफ्ट केलेलं आहे, त्यांची व्यवस्था केलेली आहे। जवळपास 23 ब्रिजेस जे लो लाईंग एरियामध्ये ते पाण्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणती अनुचित घटना घटायला नको। आणि पूर्ण आमचं जिल्हा प्रशासन, तहसीलदार, SDM, तलाठीपासून जिल्हा परिषदची टीम, फायर टीम, कॉर्पोरेशन टीम, SDR सगळे ग्राउंडवर आहे आणि इव्हॅक्युएशनचं काम सुरू आहे। आज दिवसभर सुद्धा आपल्या नागपूर जिल्ह्याला ऑरेंज ते रेड अलर्ट हा मिळालेला आहे, त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही आज शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवलेल्या आहेत, जेणेकरून कोणती अनुचित घटना घटायला नको। पावसासाठी ज्या SOPs इश्यू केलेल्या आहेत त्याचं फॉलो करावं। अननेसेसरी घराच्या बाहेर पडू नका। लोकांना वाटतं की पाऊस आला तर बाहेर आपण पूर बघायला जाऊ, आपण टुरिस्ट प्लेसला जाऊ, ते टाळा। जिल्हा प्रशासनाची अपेक्षा आहे की नागपूरकरांनी आजचा जो दिवस आहे तो पर्यटनाचा दिवस समजू नये आणि धोक्याच्या ठिकाणी जाऊन स्वतःची आणि प्रशासनाची अडचण वाढवू नये। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर।